400 वर्षाहून अधिकचा इतिहास असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरचा चेहरा बदलणं हे एकट्या प्रशासकीय यंत्रणेचं काम नव्हे. शहराशी नातं सांगणारे नागरिक, शहर विकासाची दृष्टी असणारे सर्वपक्षीय नेते, शहराविषयी आस्था असणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि शहराला नवी ओळख मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस झटणारे सरकारी कर्मचारी, सहकारी यांच्या एकत्रित परिश्रमातून 21व्या शतकातील आव्हाने सहज पेलू शकणारे नवे छत्रपती संभाजीनगर उदयास येत आहे. नागरिक हितैषी धोरणांचा अवलंब करताना शहराचे पुढील 50 वर्षाचे हित लक्षात घेतले आहे. विकासाच्या वाटेवर असणारे छत्रपती संभाजीनगर आता थांबणार नाही हे नक्की. ऐतिहासिक वारसा असलेला छत्रपती संभाजीनगर शहराचा आयुक्त तथा प्रशासक म्हणून मला काम करत असताना गत 2 वर्षामध्ये विविध समस्या माझ्यासमोर आल्या. या सर्व समस्याच्या निराकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधी, पत्रकार, सुजाण नागरिक, सामाजिक संघटना या सर्वांच्या चर्चा करून, विशेष करून माजी महापौर, माजी नगरसेवक या सर्वांचा विचार विनिमय करून एक पुढचा भविष्याचा एक शहर निर्माण करायचा होता. त्यामध्ये प्रामुख्याने शाळा असेल, उद्यानं असेल, स्वच्छता विषय असेल, पंतप्रधान आवास योजनातील घरं असेल, काम नदी पाणी सुटला नदीचा पुनर्जीवन असेल आणि तसेच सेप्टिक टँक मुक्त करायची हा एक संकल्पना असेल आणि तसेच एक आंतरराष्ट्रीय पातळीचा ग्राउंड निर्माण करायचे असेल आणि प्रत्येक भागामध्ये रात्री स्ट्रीट लाईट्स त्या ठिकाणी असते. त्या सर्व विषय गरजेचं आणि कित्येक वर्षापासून रखडलेला विकास आराखडासुद्धा मंजूर करण्याचे माझ्याकडे मोठं आव्हान होतं. आणि सर्वात मोठी समस्या प्रत्येक लोकांचा, प्रत्येक छत्रपती संभाजीनगर डोळ्यांचा पाणी हा कधी येणार त्या कामसुद्धा खूप मोठा वेगाने प्रगतीपथावर आहे. आणि या सर्व आव्हान, त्या समस्या लढा देत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि सर्व पदाधिकारी, सर्व नागरिक या सर्वांचं सहकार्य लाभत असून आणि या सर्व सहकार्यातून एक चांगला आधुनिक शहर आम्ही निर्माण करतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रीगण आम्हाला खूप सहकार्य देत आहेत. कारण पुढच्या महानगर छत्रपती संभाजीनगर असणार आहे आणि कित्येक लोक या शहराचा आधुनिक शहर म्हणून बघत आहेत. EV कॅपिटल होणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग हब होणार आहे, ऑटोमोबाईल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर आपल्या शहराच्या आसपास परिसरामध्ये येत आहेत. त्या सर्वांचा सेवा हा छत्रपती संभाजीनगर करणार आहे. म्हणून मला छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध विकास काम आता चाललेला आहे आणि त्याला लवकरच पूर्ण करायचे आहेत आणि मला खात्री आहे आता छत्रपती संभाजीनगर थांबणार नाही. महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्वसामान्य घरातील सुमारे 16,000 विद्यार्थ्यांना खासगी शाळांच्या तुलनेत दर्जेदार शिक्षण देण्यासाठी स्मार्ट सिटीतून 48 शाळा डिजिटल करण्यात आल्या. 400 शाळा खोल्यांचे नूतनीकरण करण्यात आले. खडू फळा नव्हे तर आता प्रत्येक वर्गात बसविण्यात आलेल्या डिजिटल डिस्प्लेवरून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 2023 पासून डिजिटल शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल उपक्रम सुरू झाला. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमध्ये पहिल्याच दिवशी प्रवेश फुल्ल झाल्याचे फलक लागत आहे. सावित्री कंट्रोल रूमच्या माध्यमातून सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेच्या प्रवाहात आणले. 2023-24 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची हजेरी 69 ते 73% 79 ते 81% तर 2024-25 मध्ये 81 ते 85% पोहोचली. स्मार्ट गुरु ॲपमुळे प्रत्येक शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन झाली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता 65 ते 68% वाढली. महापालिकेच्या शाळांमधून उत्कृष्ट खेळाडू घडवण्यासाठी राज्य, राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या 11 क्रीडा शिक्षकांची नियुक्ती. वर्षभरात विद्यार्थ्यांनी रायफल शूटिंग स्पर्धेत जिल्हा, विभागीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी 11 संगीत शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. बाबा आमटे यांनी आनंदवनात तयार केलेल्या बँड पथकाच्या धर्तीवर
महापालिकेच्या विद्यार्थ्यांचे बँड पथक तयार करण्यात आले. शहरात राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यासारख्या महत्त्वाच्या व्यक्ती आल्यानंतर हे विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत. त्यातून त्यांना रोजगारही मिळणार आहे. नॅशनल रोबोटिक चॅम्पियन स्पर्धेत नारेगावच्या 3, इंदिरानगर बायजीपुरा शाळेच्या एका विद्यार्थ्याला विजेतेपद मिळाले. युरोपमध्ये इस्टोनिया देशात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोबोटिक स्पर्धेत महापालिकेच्या 4 विद्यार्थ्यांनी टॉप 10 मध्ये येण्याचा मान मिळवला. 30 शाळांमध्ये कंटेनर लायब्ररी, एकूण 11,000 विद्यार्थ्यांना लाभ मिळतोय त्याचा. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरात गरवारे स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचे महापालिका प्रशासक श्री जी श्रीकांत यांची संकल्पना आहे. यासाठी सुमारे 265 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात 7 कोटी रुपये खर्च करून फ्लड लाईट लावले. डे नाईट क्रिकेट सामने सुरू करण्यात आलेले. मुंबई पुण्याच्या खेळाडूंची पावले छत्रपती संभाजीनगर शहराकडे वळत आहेत. 50 कोटी रुपये खर्च करून साऊथ पॅव्हेलियनचे काम. शहराच्या वैभवात भर पाडणाऱ्या झुलॉजिकल पार्कची मिटमिटा 100 एकरावर भागात उभारणी. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 145 कोटी रुपये खर्च. शहरात अजिंठा वेरूळसह पर्यटन स्थळे पाहण्यासाठी येणाऱ्यांना दिवसभराचे मनोरंजन व्हावे अशी व्यवस्था नव्या प्राणी संग्रहालयात आहे. त्यामुळे शहराचे अर्थकारण वाढेल. नियोजित जागेवर असलेले अतिक्रमण हटवून कामाला गती. टायगर सफारीसाठी प्रयत्न. जिराफ, गेंडा आणण्याचा संकल्प. 60 प्रजातीचे 500 प्राणी पक्षी. दरवर्षी अंदाजे 20 लाख पर्यटक भेट देतील. 8 एकर जागा हत्तींसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. 3.5 हेक्टरात पार्किंगची व्यवस्था. 200 4चाकी, 350 दुचाकी आणि 20 बसच्या पार्किंगची सोय. सर्व प्राण्यांसाठी खुले पिंजरे. ओपन थिएटरची व्यवस्था. शहराची वाढीव पाण्याची गरज लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून देशातील सर्वात मोठ्या 2740 कोटी रुपयांच्या पाणी योजनेचं काम अंतिम टप्प्यात. पुढील 30 वर्षांसाठी म्हणजेच 2050 पर्यंत सुमारे 35 ते 40 लाख लोकसंख्येची तहान भागवण्याची क्षमता. पहिल्या टप्प्यात दररोज 451 MLD पाणी दररोज शहरात येणार. दुसऱ्या टप्प्यात 604 MLD पाणी शहराला मिळेल. 20 वर्षापासून तहानलेलं शहर होणार पाणीदार. नाथ सागरात 463 अंतरावर उद्धव विहीर. 2500 मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी. नक्षत्रवाडी येथे जलशुद्धीकरण केंद्र. 1900 किलोमीटरच्या अंतर्गत जलवाहिनी. 392 MLD म्हणजे सुमारे 40 कोटी लिटर पाणी शुद्ध करण्याची क्षमता. शहरात 53 जलकुंभांची कामे. विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम वाढल्याने मैदानं ओस पडत आहेत. महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागांवर कुठं अतिक्रमण तर कुठे त्या अडगळीत पडल्या. या जागा खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्याची योजना महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी आखलेली. शहरातील 300हून अधिक खुल्या जागा. महापालिकेची मैदानं, शाळांच्या मैदानांची यादी तयार करण्यात आली. खुल्या जागेवर परिसरातील नागरिकांनी मागणी केल्यानुसार मैदानाची डागडुजी करून मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध करून देण्यात आली. केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियानात आपले शहर टॉप 10 मध्ये आणण्याचा संकल्प श्री जी श्रीकांत यांनी घेतला. स्वच्छता ही सेवा. महास्वच्छता अभियान. सरकारी कार्यालयांसाठी स्वच्छता अभियान. महापालिका मुख्यालयासह प्रभाग कार्यालय, शाळा, महाविद्यालय, मंदिरे व धार्मिक स्थळांच्या परिसरात स्वच्छता अभियान. स्वच्छता अभियानात महापालिकेला 2024 मध्ये 22 रँक. 2025 मध्ये देशभरात टॉप 10 मध्ये येण्याचं उद्दिष्ट. नागरिकांना शिस्त लावण्यासाठी महापालिकेकडून वेगवेगळ्या 52 प्रकारांमध्ये आर्थिक दंड लावण्याची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात. स्वच्छता निरीक्षकांना ड्रेस कोड देऊन शहर विद्रूप करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे उद्दिष्ट निश्चित करून दिले. नारेगाव येथील जुन्या कचरा डेपोसह पडेगाव, चिकलठाणा येथे वर्षानुवर्ष पडून असलेल्या सुमारे 10 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया. ओला, सुका कचऱ्याचे 60% वर्गीकरण. बांधकामाच्या राडा रोडावर म्हणजेच C&D वेस्ट प्रक्रिया प्रकल्प. एंडोबोट रोबोट तंत्रज्ञानाचा वापर करून 1.5 महिन्यात 52 पाईपलाईनचे चोकअप शोधून दुरुस्त्या. यामुळे 6000 नागरिकांचा दूषित पाण्याचा प्रश्न मिटला. रस्त्यावरची धूळ कमी करण्यासाठी 16 स्वीपिंग मशीनची खरेदी. 6 मोठ्या 10 छोट्या मशीन्स. 12 JCB, 5 पोकलेनचा अतिक्रमणे हटवणे, उद्यानांची कामे आणि नाल्यांच्या सफाईसाठी वापर. ड्रेनेज चोकअप काढण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरलेल्या कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. जीवितहानी
टाळण्यासाठी 8 जेंटिंग व्हॅक्यूम मशीन्सची खरेदी, 11 ॲम्ब्युलन्सची खरेदी, पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी जी श्रीकांत यांनी छोट्या STP म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा यशस्वी प्रयोग केला. सिडको N1 भागात खंडपीठाच्या मागील बाजूस दररोज 2 MLD पाण्यावर प्रक्रिया होती. गरवारे स्टेडियमसाठी पाईपलाईन करण्यात आल्यामुळे महापालिकेच्या शुद्ध पाण्याची बचत होत आहे. सिद्धार्थ उद्यानात 4 MLDचा म्हणजे 40 लाख लिटर STP सुरू, त्यामुळे खाम नदी पात्रातून वाहणारे ड्रेनेजचे पाणी पूर्णपणे बंद झाले. विभागीय क्रीडा संकुलाला पाणी पुरवण्यासाठी नवीन STP उभारला जाणार आहे. पर्यटनासाठी फ्रँकफर्टच्या धर्तीवर डबल डेकर बस, शहरातील पर्यटनाला चालना मिळावी, त्यातून रोजगार वाढावेत यासाठी जर्मनीतील फ्रँकफर्ट शहराप्रमाणे ओपन डबल डेकर बस महापालिका खरेदी प्रक्रिया, पर्यटन बसद्वारे शहरात पर्यटनाची सोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमानुसार छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा कारभार ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आला. ऑफिसमुळे वाढला फायली मंजूर होण्याचा वेग. हजेरी ॲपवर अधिकारी कर्मचाऱ्यांची दिवसातून 3 वेळा हजेरी. महापालिकेच्या वेबसाईटवर AI मित्र चॅटबोट उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळत आहे. शहर परिसरात नागरीकरण वाढत असून या भागातील नागरिक घरातील सांडपाणी रस्त्यावर नाल्यात सोडतात. स्वच्छतागृहांसाठी घरोघरी सेप्टिक टँक लावण्यात आले. सेप्टिक टँक भरल्यानंतर पाणी रस्त्यावर येते, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. प्रशासक श्री जी श्रीकांत यांनी सेप्टिक टँक मुक्त शहराची घोषणा करून त्यासाठी पश्चिम, पूर्व, मध्य व फुलंब्री विधानसभा मतदारसंघ निहाय स्वतंत्र ड्रेनेज लाईनचे प्रस्ताव तयार करण्यात आलेले आहेत. शासनाच्या 830 कोटी रुपयांच्या निधीतून ड्रेनेज लाईनची कामे प्रगतीपथावर आहेत. ड्रेनेज लाईनचे जाळे 2343.55 किलोमीटर एवढे होणार आहे. सध्या शहरात 1500 किलोमीटर जलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे आहेत. 40 ते 50 हजार व्यासांचे विविध मेनहोल. सातारा देवळाई भागात 271, पश्चिम विधानसभा मतदारसंघात 197, मध्य मतदारसंघात 187 किलोमीटर अंतराची जलनिस्सारण वाहिनी टाकली जात आहे. मेन होल मधील गाळ काढण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा खरेदी करणार. विविध कारणांमुळे 33 वर्षांपासून विकास आराखडा रखडला होता, त्यामुळे शहर परिसराचा विकास रखडला होता. अनेकांनी बेकायदा प्लॉटिंग करून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली, त्यामुळे शहराला गुंठेवारीचा विळखा पडला. जी श्रीकांत यांच्या कार्यकाळात शहराला लागलेला कलंक पुसला गेला आहे. शहरातील सुमारे 70,000 ग्रीन बेल्टवरील घरे गुंठेवारी अधिनियमात नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहराचा नियोजनबद्ध विकास होईल. जुन्या व नवीन शहराचा वेगवेगळा आराखडा होता, आता एकत्र आराखडा तयार करण्यात आल्याने एकाच नकाशावर कामे होत आहेत. तसेच सिडकोने तयार केलेल्या झालरचा आराखडा देखील नव्या विकास आराखड्यात घेण्यात आलेला आहे. रहिवासी क्षेत्र वाढल्यामुळे नवीन भागात घरांची संख्या वाढणार आहे. शहरातील नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून नागरिकांसाठी एकमेव सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयाचा पर्याय होता. शहरातील अन्य भागातील उद्याने विकसित करण्याचा निर्णय घेत जी श्रीकांत यांनी टीव्ही सेंटर भागात साहसी पार्क उभारले. अनेक वर्ष पडून असलेल्या आमखास मैदाना शेजारील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा विकास. बॉटनिकल उद्यान सुरू. नेहरू बाल उद्यानात बोटिंगची व्यवस्था. सातारा देवळाई परिसरात 3 उद्यानांचा विकास. टीव्ही सेंटर भागात सुमारे 26 एकर जागेवर सिटी सेंट्रल पार्क विकसित केले जाणार आहे. घरासमोर गच्चीवर वृक्षारोपण, ओला सुका असं कचऱ्याचं वर्गीकरण करणे, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण, सौर ऊर्जेचा वापर, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर, महिलांच्या नावाने मालमत्ता असणे. कराच्या ऑनलाईन भरतीला प्रोत्साहन देण्यासाठी जी श्रीकांत यांनी 7 तारांकित धोरणाची अंमलबजावणी करत पर्यावरणपूरक शहरासाठी पाऊल उचलले. 7 गुण प्राप्त मालमत्ता धारकांना सामान्य करात 10% सूट. 6 गुण प्राप्त करणाऱ्या मालमत्ता धारकांना सामान्य करात 8% सूट. 5 गुण प्राप्त करणाऱ्या मालमत्ता धारकांना 6% सामान्य करात सूट देण्यात येत आहे. ऑनलाईन कर भरणाऱ्यांना सामान्य करात वेगळी 10% सवलत दिली जात आहे. छत्रपती संभाजीनगर शहराच्या एका बाजूने खाम नदी तर दुसऱ्या बाजूने सुखना नदी वाहते. या दोन्ही नद्या प्रदूषित झाल्या आहेत. ही बाब लक्षात घेत
2021 साली महापालिकेने खाम नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हाती घेतला. खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पास राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले. याच धर्तीवर आता सुखना नदीपात्राचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. 8 किलोमीटर पर्यंतचे पात्र स्वच्छ करणार. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट रॉस सेंटर प्राइज फॉर सिटीज साठी पहिल्या 5 अंतिम स्पर्धकांमध्ये या प्रकल्पाची निवड. 2024 मध्येच सेंट अँड्र्यूज विश्वविद्यालयातर्फे पर्यावरणासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. खाम नदी पात्राचे खोलीकरण करून शेकडो टन प्लास्टिक कचरा हटवण्यात आला. ड्रेनेजचे पाणी मोठ्या प्रमाणावर सोडले जात होते, ते बंद करण्यात आले. नदीकाठावर सुमारे 10,000 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. जागोजागी उद्याने तयार करण्यात आल्याने अनेक शालेय विद्यार्थी या ठिकाणी भेटी देतात. छोट्या बंधाऱ्यांमुळे परिसरातील पाण्याच्या पातळीत वाढ. जागोजागी पिचिंग करण्यात आल्याने पावसाळ्यात पुराचा धोका कमी. खाम नदीच्या धर्तीवर आता सुखना नदीचे पुनरुज्जीवन. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या अभियानातून 100 बस खरेदी करून 2019 पासून शहर बस सेवा सुरू. 35 इलेक्ट्रिक वातानुकूलित बस भाडे तत्वावर घेण्यात आल्या. PM बस योजनेअंतर्गत शहराला 100 बस मिळणार. जाधववाडी भागात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अत्याधुनिक बस डेपो. चलो बस ॲपच्या माध्यमातून बसचे लाईव्ह लोकेशन आणि बस किती वेळेत येणार याची माहिती तात्काळ मिळते. महापालिकेची 6 रुग्णालये अपग्रेड करून रुग्णालयांना कॉर्पोरेट टच देण्यात आला. ऑपरेशन थिएटर अद्ययावत करण्यात आले. जन्म मृत्यू प्रमाणपत्र पूर्वी आरोग्य विभागामार्फत दिले जात होते, त्याचे विकेंद्रीकरण करून वार्ड अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या मुख्यालयातील येण्याचा त्रास कमी झाला. आपला दवाखाना 5 ठिकाणी तर आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्र 33 ठिकाणी सुरू करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना मोफत उपचार मिळत आहेत. शहरातील मेडिकल वेस्टवर प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प उभारला जात आहे. महापालिकेतर्फे शहरात 75,000 LED दिवे लावण्यात आले. LED पथदिव्यांमुळे महापालिकेचा देखभाल व दुरुस्तीवर होणारा खर्च 75% वाचला. सातारा देवळाई परिसरात 16,000 पथदिवे लावण्याचे काम सुरू. महापालिकेच्या पाणी योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी बजेटमध्ये 25 कोटींची तरतूद. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा म्हणून शहरात 10 ठिकाणी EV चार्जिंग स्टेशन उभारण्याचा संकल्प. पाणी पुरवठा, पथदिवे, STP साठी 3 कोटीचे वीज बिल येते. हा खर्च कमी करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. सिद्धार्थ उद्यान, फारोळा, मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे 80 किलोवॅटचे प्रकल्प. महापालिकेच्या 5 शाळांवर सौर ऊर्जा प्रकल्प. शहरातील मुख्य 5 मार्गांवर दुभाजकांमध्ये सोलार ट्री उभारण्यासाठी 1 कोटींची तरतूद. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी 151 माजी सैनिकांच्या नागरिक मित्र पथकाची नियुक्ती. शहरातील बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतंत्र पथक. शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर नागरिक मित्र पथकामार्फत दंडात्मक कारवाई. अनेक वेळा अतिक्रमणे हटवण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही, त्यावेळी नागरिक मित्र पथकाचा अतिक्रमण विभागासाठी बंदोबस्त. स्मार्ट सिटी उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या एकात्मिक नियंत्रण आणि कमांड सेंटरमधून संपूर्ण शहरावर CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. शहरातील घंटागाड्यांवर आणि कचरा व्यवस्थापनाच्या कामांवर लक्ष ठेवणे. स्मार्ट बसच्या वाहतुकीचे नियोजन आणि व्यवस्थापन. बेकायदेशीर खोदकाम, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर CCTV कॅमेऱ्यांच्या मदतीने कारवाई. हवामानाशी संबंधित उपकरणांकडून माहिती मिळवणे. डिजिटल जाहिरात फलकांचे व्यवस्थापन करणे. कॅनॉट प्लेस भागात महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते लोकार्पण. TV सेंटर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लवकरच नूतनीकरण व शोभीकरण. भडकल गेट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे नूतनीकरण व सुशोभीकरणाचे काम. स्वामी विवेकानंद उद्यान TV सेंटर येथे महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे काम. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालयात म्युझियमची उभारणी. सिडकोतील प्रियदर्शनी उद्यानात बाळासाहेब ठाकरे स्मारक व म्युझियम अंतिम टप्प्यात. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास योजनेसाठी 30 चौरस मीटर म्हणजेच 323 चौरस फूट बांधकामासाठी मान्यता देण्यात येते. फायलींमुळे काम गतीने होत नसल्याच्या लाभार्थ्यांच्या तक्रारी होत्या. आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेतले जात आहेत, त्यामुळे हे काम गतिमान होईल.
प्रधानमंत्री आवास योजनेला गती. शहरातील पडेगाव, तिसगाव, सुंदरवाडी आणि हर्सुल भागात सुमारे 11,000 घरकुलांचे बांधकाम. म्हाडाच्या धर्तीवर सोडत पद्धतीने लाभार्थींची निवड. घरकुल योजनेत प्रकल्पग्रस्तांसाठी 5% आरक्षण, त्यात विधवा, एकल महिलांना प्राधान्य. शहरात 42 पैकी 14 स्मार्ट सिग्नलची उभारणी. एका क्लिकवर सर्व सिग्नल सुरू होते. पोलीस आयुक्तालयातील कंट्रोल अँड कमांड सेंटरमधून सिग्नलवर लक्ष. राष्ट्रीय शुद्ध हवा योजने निधीतून 9 तर महापालिका निधीतून 5 सिग्नलचे काम. शहरातील दिव्यांगांना एकाच छत्राखाली विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सिडको N12 मधील स्वामी विवेकानंद नगरातील 1.5 एकर जागेत भव्य दिव्यांग भवनचे काम. पहिल्या टप्प्यात 12 कोटी रुपयांचा खर्च. दिव्यांग भवनच्या इमारतीमध्ये शाळा, उपचार व संशोधन केंद्र, पार्किंग, लिफ्ट आणि भव्य सभागृह. 25 लाख रुपये खर्च करून सेन्सरी उद्यान. धन्यवाद.